9वीला गेलं एवढं एवढं ते 15ची अवलाद आहे क्वार्टर हंते ते 9वीचं भंगरी क्वार्टर हंते ते अवलाद ते बापाला काय म्हणते माहिती का तुझं तर माझ्या तेवढा फरक कसा त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा आहे म्हणून एवढंच आहे 11वीला गेले बापाला म्हणतोय काय केलंय माझ्यासाठी आता बापाने केलं ते सांगायचं बाप म्हणलं मारली छत मी आता काय करा कीर्तनाला आलेली कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जरा नीट ऐका नालाय को जरा लाजा वाटू दे लाजा हा विनोद नाही हे 96 कोळी खानदान रक्त आहे हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे हे 92 लग्नात नाचणार रक्त नाही हे कोणाच्या तरी लग्नात जीप काढणार रक्त नाही हे मोडल पण वाकणार नाही असं हे कोणाच्या तरी लग्नात 90 पिऊन नाचणार रक्त नाही कोणीतरी 50ची द्यायची मग बोंबलं थिंडायचं इतकं हलकट क्वालिटीचं रक्त नाही हे रक्त कसं आहे ऐका जरा कॉलेजची शिंगर बिंगर देत ऐका आता शिक 12वीला गेला टोनग्या तू 12वीला गेला शामड्या तू 12वीला तू प्राध्यापकाची टिंगल करतो प्राध्यापकाला 1.5 लाख पेमेंट आहे टोनग्या तुला एकच अंडरपेंट आहे तिला उवा झाल्या अरे भगरी तू नुसता खाजी धिंडतो खाजी जरा भान ठेवाना ऐका उत्तर हे इंदुरीकरचं कीर्तन आहे हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे बुट साठवून जगणारं रक्त नाही सावध व्हा जर परत कोणाच्या लग्नात नाचले नालाय को तर तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला जरा भंगरी भुंगरी नीट आहे का कॉलेजचं पोरग दारू पिताना बापाच्या नावाची चीअर करतोय दत्तू पाटील की जय हो मग पितोय आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावा नाका मारता हे दत्त्या हे भिक्या हे भामण्या हे किसन्या तुझं कमी लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कीर्तनात आलेल्या कोणत्याही पोरेला आपलं ओपन चायलेंज ओपन फक्त तुमच्या बापाची इस्टेट सोडून तुम्ही आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवा वर्षभर त्या दारूचा खर्च मी एकटा करणार पैसे रोज घे पिस्तुल्या रोज भंगरी रोज घे रोज तू तरी एकाच बाजूने पेतो मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे तू काय हसण्यावारी गोष्टी नव्ह नका हा विनोद आहे या 4 वर्षामध्ये बाप पोरांचे खांदेकरी झाले जरा ध्यानात ठेवा हे गोवा खाऊन थोबाड सडवणारं रक्त नाही कोणाची तरी 15ची प्यायची जिंदाबाद मग गपचिप मार मोडल बुटाची पॉलिश करेल पण बुट साठवून जगणार नाही वाघ फाडला होता संभाजीने वाघ कळत होता वाघ म्हणजे आपला वाघ नाही आपला 5च्या पुढं वाघ 9 वाजता मुतला चेट्टी झाला चिकटा सकाळी लागला 5 ऊस निवारा झाला बिबट्या भंगार बापाची पैदास देश टिकवायला खानदान लागते आणि तुम्हाला एक वाक्य समजा हे रक्तच असं आहे हे 96 कुळी रक्त आहे आभार गभार रक्त नाही हे आई जिजाऊचं रक्त आहे हे याला आशीर्वाद तुळजा भवानीचा आहे आणि ही माती शुरांची संभाजीची शिवाजीची आहे एसटी मध्ये बसून म्हाताऱ्याची टिंगल केली म्हणजे फार विद्वान आहे असं कॉलेजला जाताना म्हाता पोरांची नावं संडासात लिहिली म्हणजे आपण फार हुशार आहोत असं आपली हुशारी जर कमवायची असेल तर वाक्य जरा नीट आहे का एमपीएससी व्हा एपीएससी व्हा यूपीएससी व्हा तलाठी व्हा कलेक्टर व्हा प्रांत व्हा एसपी व्हा PSI व्हा त्या जगण्यात मजा आहे भंगार भंगार जगू नका आणि सगळे तरुण पोरं नीट आहे का हे इंद्रिकेचं कीर्तन आहे 15 वर्षापूर्वी दंगली करणं सोपं होतं 15 वर्षापूर्वी मोटरी गाड्या पेटवणं सोपं होतं
15 वर्षापूर्वी मोर्चे काढणं सोपं होतं. आता 2018ला कायदा कडक झालाय. 100% लोकांकडे मोबाईल आहे आणि 80% जनता कॅमेऱ्यात आहे. जर दंगली दुंगलीच्या क्लिप मध्ये जर सापडले अशी पुंगल अशी खुटी गुतन निघणार नाही. तुझा खोटा उठतन खुटी निघायची. हा विनोद समजू नका. कायदा इतका कडक आलाय आता. कडक 2-3 वाक्य नाही सांगा. हा विनोद आहे का? कायदा इतका कडक आलाय तर दंगलीमध्ये सापडले ना 3 महिने जामीन नाही, पैसे भरून. पुढचं ऐकायचं का? मेंदूच बंद होईल तुमचा. कायदा येतो ते काय सगळं होऊन गेल्यावर जे येईन त्याला उचलित त्याला काय घेणं नाही. सगळ्या गाड्या पिटून गेल्या मग एक जण गेला बस गाडी चालू गाडी. एक एसटीतून उतरलं स्टँडच उभं होतं बस. एक संडासला गेलो चड्डी सगळ्यांनी बस. पोरानं 3 महिने जामीन नाही. पुढचं वाक्य जर ऐकलं तर मेंदू बंद होईल तुमचा. मरेपर्यंत जर तुम्ही क्लिप मध्ये सापडले दंगलीच्या मरेपर्यंत नोकरी नाही. जरा उतटल्यावानी कमी करा. अय भंगरीओ, तुम्हाला वाटतं आमचे 2-4 दिवस टीव्हीला फोटो आले ना, आम्ही मोबाईल मध्ये आलो ना, आमची क्लिप आली, आम्ही पॉवरफुल झालो आणि आम्ही हिरो झालो. महाराज, सातारा सारख्या शहरामध्ये फ्लॅट भाड्याने द्यायचं असलं तरी पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. हॉटेलला चांगला वेटर ठेवायचा असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. आता साधं रेशन कार्डाला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतोय. हातानं मरा आलं आणि दंगलीची जी केस आहे ना 30-30 वर्ष निकाल लागत नाही. येळभर कचेरीत बसा. ते म्हणणार पुढची तारीख दिली. बायको मिळवायला सुद्धा आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल. हे कार्ट कुठं गुतेले का? नाही. फळा सुपारी गुतलाय का? याला पोरगी नका देऊ का? हे कायम तारखेला जाणार. पुढल्या पोर होणार का? गारगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शिका बाहेर त्यांचं शिका. हे जरा बापाच्या इस्टेटे वळवळ करणारे कपड्या भांडे अवलंबी जरा नीट आहे का? 70,000चा फ्लॅट बापानं बांधायचा आणि 40,000ची गाडी तुला घेऊन द्यायची आणि तो चालताना कुत्र्याला लात मारायची. म्हणजे तुला हुशार बापाच्या अवलादे असं नाही. रुपड्या गाडी घेऊन पेट्रोल टाकायची तरी दानत आहे का? अक्कल बंद होईल अक्कल. हे बाहेर त्यांचं शिका. 5 वाजता साताऱ्याच्या चौकात हातगाडी लावते पाणीपुरीची. 15 रुपयाला पुरी, 5च पुरी आहे. 3 रुपयाला एक आहे. चांगला शेतकरी जर त्याच्यावर सोडला ना तो टोकरीच ठेवील. फक्त 1 तासात 500 रुपये कमवतोय का नाही? बोला. फुटाण्याची गाडी पाहिली का? एवढेच फुटाणे, इतकंच मडकय, एकच लाकूड आहे. दिवसभर धूर निघतोय. कवा जळतय त्याला माहिती. त्याचं माप पाहिलं का? माप हालून घाली ते 10 फुटाने 2 रुपया. ते पिळकावण्यात एक गुतला, 9च राहिले. उघडताना एक गेला, 8च राहिले. आपण लई पेल असल्यामुळे टरफालच तोंडात आले, फुटाने गेले. त्यांनी जागा घेऊन बंगले बांधलेत का नाही? बोला. अरे रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या, बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी विकल्या. एमपीची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते आणि आमची औलाद जमीन विकून धाब्यावर खाते. बायको देखणी करतो आणि गाड्याच्या हातचं खातो. आणि गडी त्याला असा वाढितो. त्याचा शिंबूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पीळ. अरे शिंबूड खातो ना. भेळीचं दुकान पाहिलं का? भेळीचं केवढ्याला भेळ आहे? 30 रुपयाला. 15ला येतच काय आता? 30 रुपयाला भेळ आहे. भेळीवाल्याचं माप पा. चौकनी कागद, आडवा कागद, तिरपा कागद आणि माप पा. त्याच्या लाह्या मुरमुरे
शेव, पापडी, डाळ्या. त्यांनी चांगल्या बागायतदारांना याच्याने पैसे दिले. आहे काय आपल्याकडे वांग? अय दरिद्री, लंका सोन्याची होती, रावणाची तो मिळाला. त्याचं काय गाजर आहे? दोनच अंगठे तरी पंक्तीत बट फिरते. भात वाढण मटकी वाढ, भात वाढण मटकी वाढ. येड्या बापाची पैदास. मराल नोकरी मिळणार नाही. अय त्याला लफड्याने पडू नका. दुसरा एक मेन मुद्दा सांगतो. दीपक साहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपल्या धर्माबद्दल जरा नीट आहे का? आपल्या धर्माबद्दल मोबाईल वापरणारे ध्यानात ठेवा, महिला पोरीं सगट. आपल्या धर्माबद्दल, आपल्या शूर राजाबद्दल, आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल जर कधी एखादी क्लिप टीव्हीला मोबाईलला आली, जागेवर डिलीट करा, फॉरवर्ड करत जाऊ नका. आपण धर्मनिष्ठ माणसं आहे, जरा भान ठेवा. मोबाईल वापरणाऱ्या नालायका अवलादी जरा नीट आहे का? हे हरमींचे हजारचे ग्रुप आहेत. आपण खानदान माणसं आहेत, धर्मनिष्ठ माणसं आहेत. एखाद्या नालायकानं कोणत्याही धर्माबद्दल क्लिप टाकली, आपण धर्मनिष्ठ आहे, डिलीट करीत जा. या दंगली बिंगली व्हायला, मारामाऱ्या व्हायला हेच कारण आहे. हेच कारण आहे. क्लिपा डिलीट करीत टाका. आपल्या एखाद्यानं नालायकानं क्लिप टाकली, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाही, खून झाला म्हणून येता नाही, क्लिप डिलीट करून टाका. आणि जो लिहिल आपल्या संतांबद्दल आणि शुराबद्दल, त्या नालायकांना लई किंमत नका देत जाऊ. किंमत नका देत. काही खानदान अवलादीचं आहे असं नाही. त्यांच्यामुळे कशाला गाव बंद ठेवा, त्यांच्यामुळे कशाला टपरे पेटवा, त्यांच्यामुळे कशाला गल्ली बंद करा. मार्क अरे ती नालायक लोकच मुळात प्रसिद्धीसाठीच करतात. काय मत आहे तुमचं? बोला, हा मला नाही तर नाही मला. हा, अजिबात कोणाला किंमत द्यायची नाही. डिलीट करून टाका. तुम्ही मला थोडंफार मानता का नाही? तोंडावता हा मला मागं पडून. आता उद्या एखाद्याने क्लिप टाकली, इंदुरीकर सगळ्यात नालायक महाराज, तुम्ही डिलीट करा नका, फॉरवर्ड करा. डिलीट करू नका. आपल्या माणसाने कधीच कमी लेखायचं. आणि आपल्या धर्माबद्दलच्या क्लिपा कधी सहन करायचं नाही. आणि हे काय झालं, एक वाक्य सांगतो तुम्हाला. समाज सध्या एकत्र जगू राहिला. एकत्र सगळे लोक आता जवळजवळ एकत्र आले. अशी एक शक्ती तयार झाली समाजात सध्या. फक्त हे एकत्र येऊन द्यायचे नाही म्हणून बोंग्या करायचा, नाही तर काही नाही. तुमचं मत काय? बस फक्त एकत्र येऊ द्यायचे नाही. मग लिहा संभाजी महाराजांबद्दल, लिहा तुकाराम महाराजांबद्दल. डिलीट करून टाका क्लिपा. मोबाईल वापरणाऱ्या अवलादी. आणि हे रक्त कसं आहे जरा ऐका. अरे फटाचे माईक बंद आहे. मला इको दे. राजाचे माते तुम्ही कानाला, राजाचे माते तुम्ही कानाला नवल, राजाची माते तुम्ही कानाला नवा. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेच आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खेळलेला आहे. एक गोवा खाऊन थोबाड सरवणारं रक्त नाही. एक कुणाच्या तरी लग्नात 90 पिऊन नाचणारं रक्त नाही. हे रक्त कसं आहे ऐका. आई साहेब जनतेच्या पोशिंद्यानं लढायला जाऊन मी माझ्या मुलाच्या लग्नात भेटायला तुला काढून फिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. हे रक्त कसं आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार आहे. आणि वयाच्या 51 वर्षे जगणार आहे. आणि 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे रक्त आहे. हे रक्त कसं आहे ऐका. हे रक्त कसं आहे. वयाच्या 51व्या वर्षी ध्येय ठेवला.